नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कुंभ राशीचे राशी भविष्य। कुंभ राशींच्या जीवनामध्ये होणार आहे खूप मोठा बदल आणि हा बदल महापरिवर्तन घडवून आणणार आहे। थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। चला तर जाणून घेऊया कुंभ राशीच्या जीवनात होणार आहे मोठे बदल। कोणते आहे ते मोठे बदल आणि कोणते आहे महापरिवर्तन ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश हे तुमच्या हातात असते, परंतु त्यामध्ये फक्त सातत्य आणि शिस्तही ठेवावी लागते। त्याचप्रमाणे कुंभ राशीचे व्यक्ती देखील खूप कष्ट करतात, परंतु त्यांना यश मात्र मिळत नाही। तर कुंभ राशीच्या व्यक्तींना आता हमखास यश मिळणार आहे, कारण की तुमच्या जीवनात होणार आहे खूप मोठा बदल। 2025 हे वर्ष जवळपास आता संपत आलेलं आहे। आता अर्ध वर्ष हे निघून गेलेलं आहे आणि राहिलेल्या महिन्यामध्ये तुमच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिणाम हे तुम्हाला दिसून येतील। हे परिणाम किती सकारात्मक असणार आणि किती नकारात्मक असणार आणि कोणत्या तारखेनंतर तुमच्या जीवनात खूप मोठ्या बदला घडून येणार हे आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत। यापूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सध्या कुंभ राशीला 7.5चे तिसरे चरण चालू आहे आणि कुंभ राशीमध्ये शनी महाराज आता वक्री आहेत। 27 नोव्हेंबर नंतर शनी महाराज हे कुंभ राशीमध्ये मार्गी होतील आणि त्याचवेळी देव बृहस्पती यांचे राशी परिवर्तन होणार आहे। हेच परिवर्तन तुमच्या जीवनात महापरिवर्तन घडून आणणार आहे, कारण की त्याचे गुरु कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे। 20 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर हा काळ कुंभ राशीसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। 11 नोव्हेंबरला देवगुरु वक्री होणार आहे। त्याचबरोबर शुक्र, सूर्य आणि मंगळ आणि बुध यांचे देखील परिवर्तन होणार आहे। या परिवर्तनामुळेच तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल हा घडून येणार आहे। कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे आणि शनी महाराज हे दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करणार आहे। राहू हे पहिल्या घरात आहे, त्याचप्रमाणे केतू हे 7व्या घरात असल्याने 5व्या घरामध्ये बृहस्पती विराजमान आहेत। अशा प्रकारे ग्रहांची स्थिती ही असल्याने शनी महाराजांची दृष्टी ही 11व्या घरावर पडते। या प्रकारच्या गृहस्थितीमुळे तुमच्या जीवनात खूप मोठा बदल हा घडणार आहे। तुम्ही 3 ते 4 महिन्याच्या आतच एखादी नवी गाडी देखील घेऊ शकता किंवा एखादी बाईक, स्कूटी या प्रकारचे कोणतेही वाहन तुम्ही या 3-4 महिन्यामध्ये घेऊ शकता। वाहन खरेदीचे योग हे आहेत। या गोष्टीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे, त्या गोष्टीमध्ये तुम्ही खरेदी करू शकता, मग ती कोणतीही गोष्ट असो। तुम्ही डिसेंबरपर्यंत संपेपर्यंत 2025 संपण्याच्या अगोदर कोणतेही एखादे वाहन घेण्याची शक्यता आहे, मग ती जुनी गाडी असो किंवा नवी गाडी असो, लहान वस्तू असो किंवा मोठी वस्तू असो। यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल हे स्वतः घडून आणणार आहे, जसे की तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात, करिअरमध्ये किंवा तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी करत आहात, त्या विविध ठिकाणी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल हे घडून आणाल। तुमच्या वागणुकीमध्ये तुमचा बदल तुम्हाला जाणून दिसेल, कारण की शनी हा वक्री आहे आणि तुमच्या राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला 7.5चे हे शेवटचे म्हणजे तिसरे चरण देखील चालू आहे। शनी महाराज शेवटी आपल्याला काही ना काही नक्कीच देऊन जातात, फक्त आपण आपले कर्म हे चांगले ठेवायचे आहे। तुम्हाला कुंभ राशीच्या व्यक्तींना 2025 पर्यंत हे वर्ष संपण्या अगोदर नक्कीच तुमचे काही स्वप्न हे असतील, ते तुमचे ध्येय असेल तर त्या ध्येयपर्यंत, त्या स्वप्नापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचणार आहात। हळूहळू तुमचे ध्येय तुम्ही स्वप्न पूर्ण करणार आहेत। तुमचे प्रयत्न हे मार्गी लागणार आहे। फक्त तुम्ही आता प्रयत्न करायचे सोडायचे नाही, कारण की प्रयत्न ते परमेश्वर याप्रमाणे प्रयत्न केल्यानेच आपल्याला यश मिळते, परंतु आता तुम्हाला ग्रहांची देखील साथ आहे, म्हणून तुम्ही प्रयत्न अजिबात सोडायचे नाहीये। बघा, यामध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांचा देखील सपोर्ट मिळणार आहे। तुमचे भाऊ, बहीण, आई, वडील यांचा देखील तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे, त्यांची मदत तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला कामानिमित्त बाहेर जाण्याचे देखील योग आहे। ज्यांचे नातेसंबंध हे घरच्यांबरोबर चांगले नव्हते तर ते देखील सुधारतील। वैवाहिक जीवनाचं जे फॅमिली प्लॅनिंग करत आहात तर त्यांना देखील चांगले योग आहे। तुम्ही तुमच्या परिवारासाठी जास्त वेळ नक्की द्या। आपल्या जॉब कोणत्याही चुका आहे तर त्या गडबडीत पटकन मान्य करू नका। जरासा वेळ घ्या, विचार करा आणि मग आपले शब्द, आपले विचार हे समोरच्या पुढे व्यक्त करा, कारण की कधी आपण एखादा शब्द किंवा एखादं वाक्य बोलून जातो आणि त्यामुळे आपल्याला नुकसान होते, म्हणून बोलताना नक्की विचार करून बोला। यानंतर गुरु हा तुमच्या पंचम भावात असल्या कारणाने तुमच्या अभ्यासामध्ये देखील मन लागेल। जर तुम्ही कोणते क्लासेस लावले असेल तर त्यामध्ये तुमचे मन लागेल, अभ्यासामध्ये मन लागेल, तुम्ही यशाची पायरी लवकरच वाटचाल कराल।
तुम्हाला नवनवीन विषयामध्ये तुमची आवड ही निर्माण होईल या 3-4 महिन्यामध्ये. जर तुम्ही कुठलेही प्रवेश करणार ॲडमिशन घेणार असाल तर नक्की घ्या. तुम्ही उच्च शिक्षण देखील घेऊ शकता. तुमच्या पंचम स्थानात आहे, त्यामुळे तुम्हाला फायदा हा अधिक होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे. तर ती तारीख कोणती आहे की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल हा घडणार आहे? तर बघा, सगळ्यात अगोदर म्हणजे शुक्र हा तुमच्या तुला राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 15 ते 20 ऑक्टोबर नंतर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे महापरिवर्तन घडणार आहे. तारीख लक्षात ठेवा बघा. कारण की शुक्र हा प्रवेश करणार आहे, त्यातून तुमच्या कन्या राशीमध्ये प्रवेश होणार आहे. 15 सप्टेंबर नंतर ज्या कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी नाही आहे, तर त्यांना जे नोकरीचे शोधत आहे, प्रयत्न करत आहे, त्यांना खूप प्रयत्न केल्यानंतर नोकरी मिळत नाही, अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची संभावना आहे. म्हणूनच त्या व्यक्तींनी नोकरी हवी आहे, त्यांना प्रमोशन हवे आहे, त्यांनी नक्कीच 15 सप्टेंबर नंतर नक्की प्रयत्न करा. तुम्हाला नक्की नोकरी मिळून जाईल, कारण की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल हे दिसून येते. सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळण्याची संभावना आहे. 15 सप्टेंबर नंतर चांगले योग आहेत. ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आपल्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बदल हे तुम्हाला दिसून येतील. तसे तुमच्या करिअरमध्ये, जीवनामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये, शैक्षणिक क्षेत्रात चांगले बदल हे तुम्हाला दिसून येतील. कारण त्यांचे एकच आहे, तर ते म्हणजे शनी ग्रह हा वक्री होणार आहे आणि मार्गी झाल्यानंतर 27 नोव्हेंबरला गुरुचे राशी परिवर्तन होणार आहे आणि गुरु हे 6व्या घरामध्ये असणार आहे. तर 20 ऑक्टोबर नंतर तुमच्या जीवनात खूप सारा बदल हा महापरिवर्तन घडून येईल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये तुम्हाला खूप सारा बदल हा दिसून येईल, कारण की गुरु हा उच्च स्थानी असणार आहे आणि राशी परिवर्तन करतील आणि 6व्या घरामध्ये असणार आहे. तर ज्या व्यक्ती कर्ज फेडायचे आहे त्या व्यक्तींचे देखील कर्ज हे फिटून जाईल. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, तर त्या गोष्टी देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी होतील. 20 सप्टेंबर नंतर तुम्ही या सर्व गोष्टीतून नक्कीच बाहेर पडशाल. ज्या व्यक्तींना कर्जाचा टेन्शन होतं किंवा हळूहळू या सर्व गोष्टी कमी होऊन जातील. 27 नोव्हेंबर नंतर शनी हे मार्गी होणार आहे. यामध्ये तुम्ही आपले नवनवीन प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता, जसे की वाहन, घर खरेदी या प्रकारच्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही जर कोणतीही गोष्ट करणार असाल तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच हे हळूहळू यशस्वी व्हाल. फक्त प्रयत्न आणि कर्म हे व्यवस्थित आणि त्यामुळे तुम्ही प्रयत्न तुमची ग्रहांची स्थिती. यानंतर बघा, 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या काळामध्ये तुमचे जीवनसाथीचा आहे, तर त्यांच्यासाठी हा काळ अतिशय चांगला राहणार आहे. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल. तुमचे नवनवीन काही आयडियाज, काही प्लॅन्स असेल तर ते देखील यशस्वी होतील. आता मात्र अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तर बघा, आता शेवटचे 7.5 तिसरे चरण चालू आहे आणि तुमचे स्वामी देखील शनी महाराज आहे. तर आता 7.5 तुमची ही उतरत आहे आणि तुम्हाला कोणतीही निगेटिव्ह, नकारात्मक शक्ती ही त्रास देणार नाही. तरी पण आपण काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे तर तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण नक्की ठेवा. त्याचप्रमाणे तुमचा स्वभाव हा तुम्ही बदलणारच आहात. तुम्ही छोट्या गोष्टींवर दुसऱ्यांवर चिडू नका. एकंदरीत बघा, एक कुंभ राशीचे जे जातक आहे त्यांना 2025 मध्ये शेवटचे काही महिने, तसेच काही तारखानंतर ऑक्टोबर, सप्टेंबर, नोव्हेंबरपर्यंत हे 3-4 महिने जे आहेत तुम्हाला अतिशय सकारात्मक परिणाम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला घडून आणणार आहे. तुमच्या जीवनामध्ये महापरिवर्तन हे घडणार आहे. नवनव्या गोष्टी तुमच्या जीवनात ह्या होणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही आपले नातेवाईकातील किंवा आपले मित्रपरिवारांना जे कुंभ राशीचे व्यक्ती आहेत त्यांना नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आता हे सर्व झालं, परंतु यावर काही उपाय देखील आहे. कारण की तुमचे ग्रह तुम्हाला साथ देणार आहे, परंतु प्रत्येकाची जन्मपत्रिका ही वेगळी आहे. ग्रह जरी साथ देणार असले तरी देखील आपण काही उपाय करून आपल्या यशांना, आपल्या प्रयत्नांना हे मार्ग दाखवू शकतो. तुमच्या राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे, त्यामुळे शनी महाराजांचा बीज मंत्र तुम्ही रोज म्हणायचा आहे. रोज सकाळी सूर्याला पाणी द्यायचे आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ हा काही झालेला आहे, परंतु तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा व्हिडिओ बघून सर्व तारखा आणि सर्व प्रेडिक्शन हे बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.